इयत्ता 8वी NMS आपण आता नवीन चालू केलं आहे मागच्या लेक्चरपासून. NMSचे आपण आशा या पुस्तकामधून, कोणत्या पुस्तकातून तर आशा या पुस्तकातून आपण सोल्युशन चालू केलेलं आहे आशा या पुस्तकाचे. ठीक आहे. इयत्ता 8वी आपण आज पाहत आहोत NMS साठी आपण पुस्तक रेफर केलेलं आहे आशा. आशा पुस्तकाचा आपला दुसरा लेक्चर चाललेला आहे. पहा दुसरा प्रश्न काय त्याच्यामध्ये, प्रकरण दुसरं चाललेलं आहे. विसंगत पद ओळखणे, विजोड पद ओळखणे, चुकीचे पद ओळखणे, गटात न बसणारे पद ओळखणे. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, ऑड वन आउट. ऑड वन आउट काढायचं आहे आपल्याला. 3 जण सारखे असतात, चौथा वेगळा असतो. ठीक आहे. यासाठी आपल्याला वर्णमाला माहिती हवी. दिलेली असेल त्यांनी A to Z त्यांनी दिलेलं असेल तर तीच वर्णमाला वापरायची, मग आपल्या मनाने लिहायची नाही. जर दिलेली नसेल तर मग आपल्या सोयी लिहायची. A to Z लिहा, किंवा अजून एक सोयीस्कर पद्धत आहे. पहिल्या लाईनमध्ये 13 म्हणजे M पर्यंत लिहायचे आणि दुसऱ्या लाईनमध्ये दुसरे 13 म्हणजे एकूण 26 अक्षर असतात A to Z मध्ये. पहिल्यांदा 13 नंतर 13 लिहायचे, त्याला नंबर देऊन घ्यायचे म्हणजे अजून सोयीस्कर होईल. आता पहा पहिला प्रश्न, उदाहरण दिलेलं आहे HI. आता H किती नंबरला आहे, 8 आणि I 9 नंबरला आहे. 8 आणि 9. TS 20ला आणि 19ला. आता पाय उलट चाललंय, 20 आणि 19. OP, O आहे 15 नंबरला, P आहे 16 नंबरला. 15 16. WX, W 23 आणि हा 24. म्हणजे सगळे काही चाललेले, सगळे वाढत चालले. म्हणजे नंतरचा एक घेतलेला +1 करून घेतलेला आहे. पण इथे 22 आणि 19 इथे TS हा उलटा चाललेला आहे. मग उत्तर काय आहे आपलं, ऑप्शन दुसरं TS. पहा OP हे क्रमाने आले आहेत, परंतु TS ही उलट क्रमाने आलेली आहेत. म्हणजे उजवीकडून डावीकडे चाललेत, बाकी सगळे डावीकडून उजवीकडे चाललेले आहेत. पुढचा प्रश्न, PRU GIL CEH TVX. स्पष्टीकरण पहा. आता Pचा नंबर किती आहे, अल्फाबेटमध्ये जाऊन पाहायचं आहे. Pचा नंबर किती आहे, Pचा नंबर आहे 16. Rचा नंबर आहे 18 दिले त्यांनी. Uचा 21, Gचा नंबर 7 आहे, Iचा 9 आहे, Lचा 12 आहे. CEH इथे पण 3 5 8. TVX 20 22 24. पहिल्यांदा त्यांचे नंबर लिहून घेतले. आता पाहिजे तर काय दिसतंय आपल्याला, P नंतर Q सोडलाय आणि R घेतलाय म्हणजे +2 केलंय. R नंतर S आणि T सोडलाय आणि U घेतलाय म्हणजे 2 अक्षर सोडले ते 1 अक्षर सोडलं. ठीक आहे. इथे पण ABCDEFG H सोडलाय, I घेतलाय, J आणि K सोडला आणि L घेतलाय म्हणजे +2 +3 ही सिक्वेन्स चाललेली आहे. C नंतर D आणि ABCD, D सोडलाय, E आलेला आहे म्हणजे 2 +2. F G दोघं सोडले, H घेतलेला आहे म्हणजे +2 +3. आता इथे पहा, T नंतर U सोडलाय, V आला, V नंतर W आणि X सोडली. ते Y पाहिजे होता पण त्यांनी काय केले, ते लगेचच 24 घेतलेला आहे, लगेच X घेतलेला आहे. त्यामुळं उत्तर काय आहे आपलं 2. अजून एक सांगते, जर अशा अजून एक तुम्ही याच्यामध्ये हे काढू शकता, PRU. अल्फाबेट लिहून घ्यायची. अल्फाबेटमध्ये पाहूया आपण, चला 1 मिनिट. PRU, P पासून R पर्यंत जा आणि P R आणि U. ही जी आकृती आहे, या आकृतीवरून सुद्धा आपल्याला प्रश्न सुटतात. प्रत्येक वेळेस अशी आकृती बनते, प्रत्येक वेळेस अशी आकृती बनते, मात्र शेवटच्या वेळेस कशी होती, अशी आणि अशी सारखी सारखी होते दोन्ही पण. मग आपण समजून घ्यायचं की ही आकृती चुकली म्हणजे हाच प्रश्न चुकीचा आहे. हाच कोण आहे, ऑड वन आउट. आकृतींच्याही संबंधित जर तुम्ही थोडासा स्टडी केला ना, तुम्हाला आकृतीवरून सुद्धा याचे उत्तर समजतात बरं का. आता इथे पाहू, इथे आहे समोर आपल्या PRU. PRU अशी आकृती बनली आहे. GIL अशी बनली आहे. म्हणजे आधी छोटी मग मोठी होती. CEH इथे मात्र TVX ला काय होते पहा, TVX हे सारखी बनतीये, हो की नाही. जर आकृतीवरून जरी पाहायचा प्रयत्न केला तरीही आपल्याला ते सोपं जातं. फक्त थोडंसं लक्ष देऊन अभ्यास करा. आपण आपल्या ट्रिक काढू शकतो बऱ्याच वेळा. काय, चला पुढचा प्रश्न.
CXIROLKP. आता पहा, सी हा काय आहे, डावीकडून तिसरा, आणि एक्स काय आहे, उजवीकडून तिसरा. जर आपण सरळ क्रमामध्ये A to Z लिहिलं तर ह्या क्रमाने लिहिलं तर काय, सीच्या जोडीला एक्स येतोय, आयच्या जोडीला आर येतो, ओच्या जोडीला एल येतो, पण तो खालून वर येतो, केच्या जोडीला असा सरळ सरळ येतो. ठीक आहे. सी पासून एक्स खाली, आय पासून आर ची जोडी, के पासून पी ची जोडी. तर इथं LO पाहिजे होतं, त्यांनी काय दिलंय, OL दिलेलं आहे, उलट दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जर ABCD जरी सरळ म्हटली तर त्याच्यामध्ये ही सिक्वेन्स उलटी येतीय. त्यामुळे उत्तर येणार आहे आपलं तिसरा पर्याय OL. खूप सोपा प्रकार आहे, खूप. स्कॉलरशिपच्या कम्पेअर तर NMS इंटेलिजन्स मॅथ्स खूप सोपं असतं, पण मुलं अभ्यास करत नाही. नेमकी स्कॉलरशिप मुलं इतकं घासून घासून करतात, पण त्यांना कॉम्पिटिशन खूप राहते पुढे. पुढचा प्रश्न, सराव प्रश्न चालला आपला चौथा. TRSMKLIGHGFE. आता पहा, याच्यामध्ये पहा, T 20 नंबरला आहे, R 18 आणि 19. 20, 18, 19. याच्यामध्ये 13 M 13 नंबरला, K 12 नंबरला, 11 नंबरला आणि L 12 नंबरला. 9, 7, 1. मग सिक्वेन्स काय चालली आहे, टी मध्ये दुसरं अक्षर घ्यायचं, 2 मिळून घ्यायचं, आर येतो, आर मध्ये पुन्हा एकच मिळवायचं, एस येतो. जर असेल तर PQRST, PQRS लिहिलं तर पहा, टी नंतर आर आणि आरच्या आधी एक, अशी आकृती बनते. पहा, जसं आपण सरळ सरळ लिहिलं ना, हे अशी आकृती बनते. आता इथे पहा, MKL ABCDFGH LMNOP. आता MKL अशी आणि अशी आकृती. तो आकृतीवर पण सांगते कसा अभ्यास करायचा असतो. जर एखाद्या वेळेस आकड्यावरून लक्षात नाही आलं तर MKL. इथे पण ते सिक्वेन्स आहे. आता इथे पहा, इथे लगेच आकृती बदलणार, ABCDEFGH. आता लिहिलं जी नंतर कोण दिलं त्यांनी, एफ नंतर लगेच H दिला. ही अशी आकृती बनते याची, अशी आणि अशी, अशी आणि अशी. आपली नेहमी कशी बनलेली आहे, अशी आकृती बनलेली. पहा, आकृती जरी चा अभ्यास केला आकृतीवर तरीही सोपं जाणार आहे. आणि ही तर सिस्टीम खूप छान आहे. +2 इथे 2 मिळवा, इथे 1 मिळवा, इथे 2 मिळवा, इथे 1 मिळवा. ठीक आहे, 2 मिळवा, 1 मिळवा, 2 मिळवा. फक्त सिक्वेन्स लक्षात घ्या. उत्तर काय येणार आहे, चौथा पर्याय GFE. पुढचा प्रश्न, HIJ KLM NPO आणि QRS. ABCDEFG HIJ लगेच घेतलाय, KLM सिरियली घेतलेत, NOP. आता इथं NOP आकृती बदलली. पहा, एक मिनिट, इथे लगेच दिले त्यांनी, QRS LMHIJ. पहा, असं घेतलं तरीही समजते. पहा, ही आकृती वेगळी आली आपली. उत्तर काय येणार आहे, NPO. किंवा असं लक्षात घ्या की Hच्या नंतर 1 मिळवला, आय नंतर जे पर्यंत 1 मिळवला, इथे 1 मिळवला, इथे 1 मिळवला, इथे 2 मिळवले, इथं 1 मिळवलं. ही आकृती पहिले बाहेर जातीये आणि पुन्हा आतमध्ये येते. ठीक आहे. उत्तर आहे आपलं NPO, तिसरा ऑप्शन. पुढचा सराव प्रश्न पाहतोय आपण. BX ला 48, EU ला 105, HR ला 144, KO ला. अशा वेळेस काय करायचं, त्यांचे अल्फाबेटनुसार आपण नंबर दिलेले आहेत, त्यांचे नंबर लिहून घ्यायचे. आता B ला किती नंबर आहे, 2, आणि X किती नंबरला आहे, 24. ठीक आहे. यांचा गुणाकार 48. त्यांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, किंवा कधी कधी काय असतं, एक पहिला नंबर असतो आणि त्याचा इथं वर्ग नंबर असतो, पहिला नंबर असतो आणि त्याचा इथं घन नंबर असतो. तर 1 ते 10 पर्यंत वर्ग नंबर पाठ करून ठेवा आणि 1 ते 5 पर्यंत घन नंबर पाठ करून ठेवा, अजून सोयीस्कर जाईल तुम्हाला पुढे. ई आहे 5 नंबरला, यू असतो 120 नंबरला, दोघांचा गुणाकार 105. H 8 नंबरला असतो, R 18ला, दोघांचा गुणाकार 144. केचा नंबर किती असतो, 11. ओचा नंबर असतो 15. आता यांचा जर गुणाकार केला तर किती येतो, पहा बरं,
इथं गुणाकार येतो 165 आणि किती दिलंय 155. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं चौथं ऑप्शन. खूप छान प्रश्न काढलेले आहेत. प्रश्न खूप छान आहे. अशाच लेवलचे प्रश्न एक्झामला येतात. मागच्या 20 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून काढलेलं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न OMKI YWUS RTPN JHFD. आता पहा यांचं स्पष्टीकरण काय दिलेलं आहे. ओच्या आधी 2 किंवा आपण ठीक आहे ओच्या आधी 2 घ्यायच्यात -2 करून पुन्हा -2 पुन्हा -2. इथे पण -2 -2 स्कीम आहे. इथे मात्र चुकली. आता पहा त्यांनी काय केले PQR PR दिलाय पुन्हा T दिलाय पुन्हा N दिला. म्हणजे इथे त्यांनी केलं आहे +2. इथे पुन्हा मागे आले 4ने इथे 14ने आले ते. JHFD 10 8 6 हे तिघांची सिक्वेन्स सेम आहे. ऑड वन काय आहे आपलं RTPN. समोर अल्फाबेट ठेवा. लगेच तुमच्या लक्षामधील नंबर कसे दिले ते नंबर लिहून घ्या. त्यांचा फरक काढा. लगेच आपल्याला ऑड वन आउट शोधता येतो. चला प्रश्न संपलेत का सरावाचे असतील आता. हो चला सरावासाठी उदाहरणं आहेत. आपण काय करणार आहोत छोटे छोटे व्हिडिओ बनवावेत. यासाठी आपण फक्त स्पष्टीकरणाचा एक व्हिडिओ बनवतोय आणि पुढच्या वेळी जे 20 प्रश्न आहेत त्यातले 10 प्रश्नांचा एक व्हिडिओ बनवूयात. ठीक आहे. तोपर्यंत काय करा सराव करा. अल्फाबेटच्या नंबर सहित सराव करा. तो एक सराव करा. एक आकृतीवरून एक सराव करा. आकृती जर चेंज झाली तरीही आपलं उत्तर मिळतं. दुसरा A to Z लिहून तसा सराव करा किंवा मग सगळ्यात सोपं A to M पर्यंत आणि रिवर्स घ्यायचं पुन्हा Z पर्यंत. इथे 13 आणि इथे 13. कोणत्याही पद्धतीने करा. तुम्हाला जी सोपी पद्धत पडेल ती सोपी पद्धत वापरा.